नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स बघितल्या. आता आज आपण मुलांबरोबर आणखीन काही एन्जॉय करू शकतो त्यांच्या सुट्टीत हे पाहूया. मुलांना ना छोटी छोटी कामं करण्यात खूप आनंद मिळत असतो, पण आपल्यालाच असं वाटत असतं की मुलं पसारा करतील, घाण करतील, त्याला ते जमेल की नाही, म्हणून आपण ते मुलांना करूच देत नाही. मुलं अगदी जी 5-6 वर्षापेक्षा मोठी असतील ना, त्यांना खरंच कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे का हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी जसं की भेळ बनवणं, वेगळी सरबतं बनवणं किंवा अगदी सँडविचेस बनवणं, या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना शिकवाव्यात किंवा त्या त्यांना करू द्याव्यात. मुलांना स्वतःनीच बनवलेल्या पदार्थांची पार्टी खाऊ घालावी आणि आई वडिलांनी पण त्याचं खूप कौतुक करत ते सगळं एन्जॉय करावं. म्हणजे मुलांनाही आवड निर्माण होईल आणि एखादी गोष्ट बनवताना किती कष्ट लागतात, किती पदार्थ लागतात याचाही त्यांना थोडाफार अंदाज येत जातो. त्याचप्रमाणे घरातल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, की स्वतःच्या कपड्यांच्या घड्या करून आपलं कपाट लावणं, आपले जे काही आधीचे नको असलेले खेळणी, मोडलेली खेळणी किंवा आपल्या अभ्यासाची काही वह्या पुस्तकं जी नको आहेत ती त्यांना मुद्दामून काढायला सांगणं, ती त्यांना रद्दीवाल्याकडे जाऊन किंवा दुसऱ्या कुणाला तरी द्यायला लावणं, हेही तुम्ही या सुट्टीत करू शकता. मुलांना मुद्दामून घरातल्या छोट्या छोट्या कामात तुम्ही जरूर इन्व्हॉल्व करून घ्या. त्यामुळे काय होईल, मुलांचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि त्यांना कदाचित ही कामं करण्यात खूप जास्त आनंद मिळेल, जो टीव्ही आणि मोबाईलवर खेळण्यापेक्षा कदाचित जास्तीही असू शकतो. पण याच्यासाठी पालकांनी थोडा वेळ मुद्दामून काढून मुलांसोबत या गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजेत. तर या सुट्टीत हे सगळं करून बघा आणि मला जरूर कळवा की तुमच्या मुलांबरोबर तुम्ही पण या गोष्टी एन्जॉय केल्या की नाही.